ऋतुमानानुसार आपल्या शरीराला देखील नव्या ऋतूची सवय करून घ्यायला काहीसा वेळ लागतो. बदलत्या वातावरणामुळे अनेक शारीरिक बदल देखील होतात. हिवाळ्यात पोटभर भाजी चपाती वरण भात असं ताट भरून अन्न खाल्ल्या जात नाही, पण उन्हाळ्यात हे जेवण जात नसल्यामुळे त्यामुळे आपण आपला आहार योग्य घ्यायला हवा. तर या आहारात काय असायला हवं तर तेही पाहूया. मित्रांनो, उन्हाळा सुरू होतोय, तापमानातही बदल व्हायला लागलाय. अशा वेळी उन्हाळ्यामध्ये उन्हापासून बचाव करण्यासाठी तसेच शरीरात होणारे बदल, काय खायला हवं, काय खाऊ नये, स्वतःची काळजी कशी घ्यावी, अशा बऱ्याच गोष्टींचे प्रश्न हे निर्माण होतात. बऱ्याच जणांना माहिती नसतं की उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी. यामुळे आज मी तुम्हाला चक्कर येणं, उष्माघात तसेच उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आजारांवर घरच्या घरी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल सांगणार आहे. नेमकी कोणती काळजी तुम्हाला उन्हाळ्यात घ्यायची आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळ्यात होणारा उष्माघाताचा त्रास आपण टाळू शकतो का? तर हो, मात्र त्यासाठी तुम्हाला काही पथ्य आणि काळजी घेणं गरजेचं आहे. जेव्हा वातावरणातील तापमान खूप वाढू लागतं, म्हणजेच दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते, तेव्हा घराबाहेर पडू नये. तुम्ही ऑफिस वर्क किंवा फील्ड वर्क करत असाल आणि कुठेही असाल तर कायम तुमच्या जवळ गोड पदार्थ असायला हवे, जसं की चॉकलेट, कॅन्डी हे तुमच्या पर्समध्ये किंवा बॅगमध्ये असायला हवेत, जेणेकरून उन्हात असताना चक्कर आली असता चॉकलेट किंवा इलेक्ट्रोल पाणी प्यायल्याने त्वरित आराम मिळतो. तसेच डोळ्यांवर गॉगल्स आणि डोक्यावर टोपी वापरावी. सहसा पांढरे कपडे, पांढरा स्कार्फ, टोपी वापरायला हवी. उन्हाळ्यात व्यायाम करावा का? उन्हाळ्यात उष्ण हवामानामुळे आपल्याला घाम येतो, त्यामुळे बाहेर जाऊन वेगळा व्यायाम करायचा असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात व्यायाम करताना विशेष काळजी न घेतल्यास समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे व्यायाम करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. व्यायाम करताना पाण्याची बाटली ही नेहमीच जवळ असायला हवी. अधूनमधून थोडं थोडं पाणी प्यायला हवं. तहान लागण्याची वाट पाहू नका, अन्यथा व्यायामाचा नकारात्मक परिणाम होतो. शिवाय व्यायाम करताना पाणी न पिल्यास चक्कर येणं, मळमळणं यासारख्या गोष्टी देखील घडतात. अशी लक्षणं दिसू लागल्याने त्वरित डॉक्टरांकडे जा. उन्हाळ्यात सहज, हलके आणि घाम शोषेल असे कपडे घाला. तसेच सहसा उन्हाळ्यात बाहेर फिरणं टाळायलाच हवं. दिवसात झोपूही नये. चंदनाचा लेप कपाळावर लावायला हवा. नदी किंवा विहिरीमध्ये पोहावं. हलके आणि पातळ वस्त्र परिधान करावे. शीतल कारंजाच्या संपर्कात राहावं. तसेच योगाही करणं फायदेशीर ठरतं बरं का. या सर्व गोष्टींचा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात योग्यरित्या उपयोग केल्यास तुम्हाला कोणतीही हानी किंवा कोणताही त्रास होणार नाही. तसंच या सर्व गोष्टी ह्या नैसर्गिक असल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होत नाही. ऋतुमानानुसार आपल्या शरीराला देखील नव्या ऋतूची सवय करून घ्यायला काहीसा वेळ लागतो. बदलत्या वातावरणामुळे अनेक शारीरिक बदल देखील होतात. हिवाळ्यात पोटभर भाजी चपाती वरण भात असं ताट भरून अन्न खाल्ल्या जात नाही, पण उन्हाळ्यात हे जेवण जात नसल्यामुळे त्यामुळे आपण आपला आहार योग्य घ्यायला हवा. तर या आहारात काय असायला हवं तर तेही पाहूया. उन्हाळ्यात मुगाची डाळ खायला हवी. यामधून प्रथिने, लोह, कॅल्शियम, जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी हे गुणधर्म असतात. मुगाची डाळ पचण्यासाठीही हलकी असते. दही, रोजच्या जेवणात दही असायलाच हवं. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन B12 सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिया असतात जे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात आणि पचनक्रिया देखील सुधारते. ते खाल्ल्याने गॅस, ऍसिडिटी आदी समस्या होत नाही. आवळ्याचा मुरब्बा, आवळा खाल्ल्याने गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता या समस्यांना सुट्टी मिळते. उन्हाळ्यात रोज आवळ्याच्या मुरब्ब्याचं सेवन केल्याने शरीर समृद्ध आणि थंड राहतं. आतडे निरोगी राहतात. आवळ्याचा मुरब्बा सकाळी रिकाम्या पोटी खावा. तो खाल्ल्याने अर्धा तास काहीही खाऊ नये. त्यातून पोट निरोगी आणि स्वच्छ राहतं. तांदळाची खिचडी, खिचडी हा पदार्थ अतिशय आवडीचा असणारा पदार्थ आहे. बऱ्याच जणांच्या घरात खिचडी नेहमीच केली जाते आणि खिचडी ही फायदेशीर आणि हलकी आणि पचायला सोपी आहे. पोटाच्या आरोग्यासाठी खूप चांगली देखील मानली जाते. याशिवाय खिचडीमुळे पोटाच्या इतर समस्याही दूर होतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही खिचडीमध्ये काही भाज्याही वापरू शकतात. जर तुम्हाला रोज खिचडी खायला आवडत नसेल तर आठवड्यातून किमान 1-2 दिवस तरी खिचडी जरूर खावी. इडली, डोसा आणि उत्तप्पा. इडली
ही पचायला अतिशय हलकी असते. इडली डोस्यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक असतात, शिवाय पचायलाही सोपी जाते. पोटाच्या सर्व समस्यांपासून त्यामुळे आराम मिळतो. बहुतांश ठिकाणी रव्यापासून इडली बनवली जाते, त्यामुळे ती खायला अजूनच चविष्ट लागते. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा इडलीचा डोसा, उत्तप्पा जरूर खायला हवा. आता शरीर थंड ठेवण्यासाठी कोणती फळं खायला हवीत ते देखील पाहूया. लिंबू, मोसंबी, संत्री तसेच द्राक्षे, टरबूज, किवी असे बरेच फळं आहेत. त्यापैकी काही फळं हे लिंबू वर्गीय कुटुंबाचा भाग मानली जातात. या फळांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी असतं. तसेच काही फळं हे शरीराला आतून थंड ठेवतात. अँटीऑक्सिडंट असलेले फळे शरीरावर थंडावा निर्माण करण्यास मदत करू शकतात आणि व्हिटॅमिन सी गमावलेली ऊर्जा भरून काढतं. त्यामुळे दररोज या फळांचा ज्यूस किंवा यापैकी एक तरी फळ खायला हवं. त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रित राहते. हे झालं खाण्यापिण्याच्या बाबतीत. पण तुम्ही उन्हाळ्यात काही बेसिक गोष्टींकडे लक्ष तर द्यायलाच हवं. त्या बेसिक गोष्टी कोणत्या आहेत तेही पाहूया. उन्हाळ्यात काय काळजी घ्यायला हवी तेही पाहूया. उन्हाळा सुरू झाला म्हणून एकदमच फ्रीजचं पाणी वाढवू नये. दररोज पिल्या जाणाऱ्या नॉर्मल पाणी आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड पाणी, फ्रूट ज्यूस, थंड ताक, दही घेऊ नये. शरीरासाठी ते हानिकारक ठरतं. तसेच दुपारच्या कडक उन्हात बाहेर जायला तर टाळायलाच हवं. तसेच बाहेर जाणारच असाल तर डोकं, कान, नाक झाकून ठेवावं. जवळ खडी साखर, काळ्या मनुक्या, आवळा, बत्तसा ठेवावा आणि तो अधूनमधून खात राहावा. दुपारची झोप तर टाळायलाच हवी. रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवण देखील टाळायला हवं. मांसाहार कमी करावा. स्वयंपाकामध्ये ओलं नारळ, कोथिंबीर, धने पावडर यांचा जास्त वापर करावा. दिवसातून 2 ते 3 वेळा भरपूर पाण्याने चेहरा, हातपाय धुवायला हवे. उन्हात फिरावं लागल्यास आवळा सरबत, कोकम सरबत, धण्याचं पाणी, नारळ पाणी प्यायला हवं. आता मित्रांनो, काय खायला हवं, काय पौष्टिक आहे हे आपण जाणून घेतलंय. पण उन्हाळ्यात कोणते विशिष्ट पदार्थ टाळायला हवेत ते देखील जाणून घेऊया. रेड मीट, ज्याला लाल मांस असं देखील म्हणतात, हे उन्हाळ्याच्या महिन्यात टाळायला हवं. हे तुमच्या शरीराचे अंतर्गत तापमान वाढवतं आणि विघटन होण्यासाठी अधिक ऊर्जा लागते, ज्यामुळे चयापचय, उष्णता वाढते. त्यामुळे तुम्हाला आळशी वाटू शकतं आणि पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. साखर पेय, शर्करायुक्त पेय पिल्याने ताजेपणा वाटू शकतो, परंतु ते प्रत्यक्षात निर्जलीकरण होऊ शकतात. उच्च साखरेचे प्रमाण तुमच्या पेशींमधून पाणी काढू शकतं, ज्यामुळे उष्णतेचे परिणाम वाढू शकतात. सोडा घेण्याऐवजी पाणी, नैसर्गिक फळांचे रस किंवा थंडगार हर्बल टी निवडा. मसालेदार आणि तळलेले पदार्थ. मसालेदार आणि तळलेले पदार्थ ही आणखीन एक श्रेणी आहे जी उन्हाळ्यात नाश करू शकते. ते शरीरात उष्णतेचं उत्पादन उत्तेजित करतात, त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता आणि घाम येऊ शकतो. शिवाय तळलेल्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तेलामुळे तुम्हाला अपचन आणि वजन वाढण्याला देखील भर पडू शकते. कॉफी हे लघवीचं प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. याचा अर्थ ते लघवीचं उत्पादन वाढवू शकते आणि परिणामी निर्जलीकरण, उन्हाळ्यात डिहायड्रेट होणं याचा परिणाम देखील तुमच्या शरीरावर होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.